मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये प्रकट मुलाखत होणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपकडून प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। 8 तारखेला संध्याकाळी हॉटेल सेंटर पॉइंट इथे ही प्रकट मुलाखत पार पडणार आहे। एकीकडे राज्याची राजधानी मुंबईत ठाकरे बंधूंची मुलाखत होत असतानाच राज्याच्या उपराजधानीत मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत लक्षवेधी ठरणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, काय अधिकची माहिती आहे प्रकट मुलाखती संदर्भात? नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 8 तारखेला नागपूरमध्ये एका हॉटेलमध्ये प्रकट मुलाखत होत आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही मुलाखत असली तरी एकीकडे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची मुलाखत आणि त्या मुलाखतीच्या प्रश्नांना किंवा त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात प्रकट मुलाखत जी आहे ती घेतली जाणार आहे आणि त्याचं प्रक्षेपण सगळीकडे होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके कुणावर निशाणा साधतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यासोबतच नागपुरात जो काही विकास गेल्या 15 वर्ष झाले भाजप सत्तेत आहे त्यांनी केलेला आहे ते विकासाचे मुद्दे सुद्धा मांडले जाईल आणि मुंबई महानगरपालिका असो, पुणे असो, संभाजीनगर असो, नाशिक असो या महानगरपालिकांसाठी भाजपचं काय व्हिजन आहे विकासाचं याबाबतही मुख्यमंत्री आपल्या प्रकट मुलाखतीमधून विकासाचा रोडमॅप जो आहे तो मांडणार आहे। परंतु या मुलाखतीकडे जास्त औत्सुक्याने यासाठी बघितलं जात आहे की एकीकडे मुंबईत ठाकरे बंधूंची मुलाखत आणि त्याला उत्तर देण्यासाठी का होईना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत नागपूरमध्ये होणार आहे। नक्कीच लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण